दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक मुंबई महामार्गावरील आक्रमण मार्ग म्हणजे जुना मुंबई नाका ते द्वारका दरम्यानचा रस्ता आज वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करण्यात आलाय। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या 8 महिन्यांपासून या ठिकाणी रस्त्यांचं रुंदीकरण तसंच काँक्रिटीकरणाचं काम सुरू होतं। यामुळे दररोज तासनतास वाहतूक कोंडी होत होती। आजपासून हा मार्ग खुला झाल्यानं नाशिककरांना मोठा दिलासा मिळालाय। कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची सोय व्हावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं 3.2 किलोमीटरच्या या पट्ट्याचं 6 पदरी काँक्रिटीकरण हाती घेतलं होतं। त्यासोबतच दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड, पथदिवे, दुभाजक तसंच पावसाळी गटारांचं काम करण्यात आलं। कामामुळे एकेरी वाहतूक सुरू होती व मुंबईकडे जाणारी अवजड वाहनं शहरातून वळवावी लागत होती। द्वारका, मुंबई नाका, लेखानगर, पाथर्डी फाटा या भागात सकाळ संध्याकाळ 2 ते 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत होत्या। रुग्णवाहिका अडकून पडत होत्या। शाळेच्या बसनं उशीर होत होता। आता रस्ता खुला झाल्यानं 15 मिनिटांचा प्रवास 5 मिनिटात होणार आहे। द्वारका सर्कल येथे आजपासून रस्ता खुला होत आहे, त्याबद्दल प्रशासनाचे खूप आभार। गेल्या 4 महिन्यापासून हा रस्ता बंद होता। आमचा ट्रॅव्हलचा व्यवसाय आहे, त्यामुळे आमच्यापर्यंत कस्टमर पोहोचत नव्हते। आम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम झाला, बिझनेसवरती याचा खूप मोठा परिणाम झाला आणि जाण्यासाठी तर इतकी अडचण होत होत्या। रस्त्यात दुसऱ्या लांबून जावं लागायचं, त्यामध्ये ॲक्सिडेंट होण्याचे प्रमाण वाढले होते। रस्ते सगळीकडे खोदून ठेवले होते। आता त्या म्हणाले आता खुल्लं होत आहे, त्याच्यामुळे खूप मोठा आता पावसाळ्यामुळे त्याचा चांगलाच फायदा होणार आहे आणि प्रशासनाने पुन्हा एकदा आभार की पावसाळ्या अगोदर त्यांनी हा रस्ता खुला करून देत आहे, त्याबद्दल पुन्हा एकदा प्रशासनाचे आभार। धन्यवाद। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।